सगळं ठीक. आज मी सगळ्यांना घेऊन चालले आहे एका नवीन ठिकाणी. चला जाऊया आपण. बाय. मला छान तयार करून दिलं आणि आम्ही निघालो आहे आता आमच्या प्रवासासाठी. दुपारचे 1 वाजले होते आणि ऊन पण खूप होतं. गरमी होती मग म्हणून मला थंड खायची इच्छा होती. खूप गरमी होती म्हणून मला थंड खायची इच्छा होती. म्हणून आईने मला थंडी थंडी सॉफ्टी घेऊन दिली. बसलो आहे डोंगरगड. गेल्यावर आम्हाला खूप छान छान दुकाने दिसले. तिथे खूप सारे शंख आणि शिंपले पण होते. छोट्या छोट्या शंखांचे माळे पण होते. सगळे दुकानं पाहून झाल्यानंतर सावी, मी आणि तिची आई तिकडनं गेलो आम्ही रोपवेकडे. तिकडे आम्हाला तिकीट काढायची होती. मग आम्ही तिकीट काउंटरवर उभं झालो आणि तिकीट काढली. 100 रुपयामध्ये फक्त वरती जायची तिकीट होती आणि 150 रुपयामध्ये वरती जाणं आणि खाली येण्याची. आणि 5 वर्षाच्या मुलांसाठी 100 रुपये लागत होते. ठीक आहे. आम्ही रोपवेमध्ये बसलोच. 2 ऑप्शन आहे तिथे. एक तर रोपवेनी जा किंवा पायऱ्यांनी जा. रोपवेमध्ये बसायला खूप मोठी रांग होती. सावी, आपण रोपवेमध्ये बसल्यावर तुला काय दिसलं? छान तलाव पण होता आणि आपण बोटिंग पण करू शकतो. ठीक आहे. वरती जाताना खूप भीती वाटत होती पण थोड्या वेळाने मी नॉर्मल झाली. वरतून खूप छान दिसत होतं. आजूबाजूचा परिसर खूप सुंदर होता. हे मंदिर छत्तीसगड मधील राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगड शहरात आहे, जे एका टेकडीवर वसलेले आहे. वर मंदिरात पोहोचण्यासाठी 1100 पायऱ्या आहेत. या मंदिराचा इतिहास हा 2000 वर्षापूर्वीचा आहे. हे एक मोठे शक्तिपीठ आहे, जे केवळ छत्तीसगडमधील नव्हे तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासह देशभरातून येणाऱ्या भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. आता आम्ही रोपवेवरनं वरती आलेलो आहे आणि इकडनं आता पायऱ्या आहेत आणि आम्ही इथनं आता वरती जाऊ दर्शनाला. चला. जय माता दी. जोर से बोलो. जय माता दी. सारे बोलो जय माता दी. हे आहे दादीमा मंदिर लिहिलेलं आहे. बस आता 10 पायऱ्याला आहेत.
जय माता दी. जय माता दी. जय माता दी. इकडनं घेऊ थांबून. डोंगरगड शहर एक सुंदर तलाव आणि एक धार्मिक स्थळे देखील आहेत, ज्यामुळे येथे पर्यटनाची मोठ्या संख्येने गर्दी होते. सावी, या देवीला काय म्हणतात? बमलेश्वरी माता. अशा प्रकारे आमचे छान दर्शन सुद्धा झाले. सावीनी पण छान दर्शन घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही आमचा घरी यायचा प्रवास चालू केला. जर तुम्हाला सावीचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा करायला विसरू आणि नका. कमेंट करायला विसरू नका. बाय बाय. सिम्पली सावी तुमची. टेकडीच्या वरती असलेल्या देवीला मोठी बमलेश्वरी माता म्हणतात आणि टेकडीच्या खाली असलेल्या देवीला छोटी बमलेश्वरी माता म्हणतात.